नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. आम्ही आलो आता हिरोशिमाला, जपानमध्ये. तर 1945ला जो अणुबॉम्ब टाकला होता अमेरिकेने, तर त्याचं हे म्युझियम आहे इथं. ते बघायला आलो मी. हिरोशिमा बिफोर द बॉम्बिंग. ही जी चित्र दिसत आहेत ही बिफोर बॉम्बिंग आहेत, म्हणजे बॉम्ब टाकायच्या आधीची आहेत. त्यावेळी हिरोशिमा कसं होतं 1945मध्ये, त्यावेळेसुद्धा खूप छान होतं. हे तुम्हाला मी असं व्हिडिओ दाखवतो. त्यावेळी लोक कशी होती, सिटी कसं होतं. स्विमिंग पूल आहे इथं. शाळेची मुलं आहेत त्यावेळेची. 1945ला 6 ऑगस्ट 1945ला 8:15 वाजता काहीतरी बॉम्बिंग झालं. त्यानंतर काय परिस्थिती त्यांनी या चित्रात दाखवलेली आहे. सगळ्या बिल्डिंग वगैरे उद्ध्वस्त झाल्यात, माणसं कोणी दिसत नाही आहेत. हे सगळं असं बेचिराग झालं आहे त्या अणुबॉम्बमुळं. म्युझियम बघायला आलो आहे आम्ही आता इथं, त्यामुळे दाखवते मी तुम्हाला. बोल. तर हे बॉम्ब स्फोट अणुबॉम्ब 1945मध्ये जो परमाणु बॉम्ब जो टाकण्यात आला त्याच्यानंतरचं हे जे उद्ध्वस्त झालेलं हिरोशिमा शहर आहे हे दाखवलेलं आहे. आधीचं 45च्या अगोदर 1930 सालचं अगोदर दाखवलं होतं आणि त्यानंतर हे असं बॉम्बचं कुठे कुठे पडलं याचं हे दाखवतील ते. काय दाखवलेलं आहे. देखील ना चांगलं कुठे कुठे बॉम्ब पडले ते काय लिहिलंय, अप्रॉक्स 1,40,000 people, approximately 1,40,000 people were killed in हिरोशिमा स्टेशन. लोकेशन दिलेलं आहे कुठं कुठं काय करायचं तिकडनं काढायला पाहिजे.